नमस्कार मंडळी, ध्रुव कदम ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आता वाजले ते सकाळच्या 3:45, कारण आज आहे गुरुवार आणि आम्हाला जायचं आहे अक्कलकोटला, त्याच्यामुळे आम्ही निघालेलो आहोत। तर अंजलीने तर लाईट गेल्यामुळे उलटे कपडे घातलेले आहेत, म्हणून आम्ही तिला सांगते की उलटे कपडे घातलेत आणि तिला सरळ कपडे घालायला लावले आणि आम्ही निघालो 4:15 वाजता की अक्कलकोटला जायचं आहे म्हणून। आणि पण एक म्हणजे रस्त्याला काही वाहनं नसतात लांबपर्यंत जाईपर्यंत, आणि आता आम्ही फार लांब पोचलेलो आहोत, त्याच्यामुळे थोडेसे लोक जागे झालेले आहेत। आणि थोड्या पहाटच मी गावाकडे पहिल्यांदाच कुठेतरी मी गेलेले आहे, लांब असं चाललेले, कारण खूप कधी आम्ही जातच नाही संध्याकाळी पहाट, असं कधी जातच नाही। सकाळी 9च्या 10च्या नंतरच आम्ही कुठं पण जायचं असलं तर प्रवास करतो, पण आम्ही आता पोचलेला एका CNG पंपावरती, आणि तिथं पण आम्ही थांबलो आहे CNG भरण्यासाठी। आणि तिथं पण राधाची मस्ती चालू आहे, कारण खूप छान वातावरण होतं, गारगार थोडीशी हवा लागत होती आणि पहाटे छान उठून आंघोळ वगैरे केल्या, फ्रेश झाल्यामुळे सगळ्यांचा छान मूड होता, त्याच्यामुळे राधाचं इकडे इकडे चालणं होतं, काहीतरी कॉमेडी करत होती आधीमध्ये। CNG भरली आणि म्हणलं चला आता, आणि छान छान असं चांदणं पडल्यासारखं असं चांदण्या पण होत्या असं दिसत होत्या, त्याच्यामुळे छानच एकदम असं गावाकडच्या वातावरण मस्त वाटत होतं। आणि मग CNG भरून झाले आणि आम्ही निघालो परत। थोड्या वेळ बसले आणि निघालो। हे बघा, राधाची केस ओरली असल्यामुळे तिने असेल केस सोडून केस रिकामी सोडल्यात, आता सुकतील चांगली म्हणून। आणि आता आम्ही पोचलो आहे अक्कलकोटमध्ये, आणि तिला थंडी वाजते म्हणून तिने घेतले स्कार्फ पांघरून। आम्ही उतरलो आता साफसफाई चालली होती मंदिराची, कारण 6च वाजले होते आणि मंदिराची परिसरातली साफसफाई चालू होती आताशी। आणि खूप रिकाम वाटतं, कारण काहीच गर्दी नव्हती, कारण एवढं गर्दी नसणार मी पहिल्यांदाच पाहिलं होतं ना, काहीच गर्दी नव्हती, एकदम छानपैकी मस्त दर्शन झालं। मला खूप भारी वाटलं की पहिल्यांदा मला समोरून एकदम छान बघता आलं, दर्शन घेता आलं। नंतर प्रत्येक वेळेस एकदम असं पायाला हात लावतो, पादुकांना हात लावतो लगेच आम्हाला ढकलतात, तसं आत्ता नाही झालं, एकदम सुंदर आणि छान मनासारखं दर्शन झालं आमचं, कारण काहीच गर्दी नव्हती। आणि गुरुवार असून सुद्धा काही गर्दी नव्हती, कारण आम्ही खूप सकाळी गेलो होतो, 6 वाजता एवढी गर्दी नसते, म्हणून आम्ही एकदम छानपैकी दर्शन घेतलं। आणि तिथं आतमध्ये एवढं काय व्हिडिओ बनवू देत नाहीत, कारण आम्ही तर गाभाऱ्यात येऊन बसल्यावर मग व्हिडिओ चालू केला मी म्हणजे अंजलीने केला। आणि आम्ही दोघीजणी, मी आणि माझी आई बसलो होतो खाली, अंजली आणि तिचे पप्पा दोघांचं चालू तिकडे फिरणं बघणं, कारण मी पण खूप वेळेस गेले, त्यामुळं मी आणि माझ्या एका जागेवर बसलो आणि ह्या दोघांचं चालू होतं। आणि ह्या दोघांचं होतं की आपण एकदा आणखीन एवढं छान दर्शन झालं, आणखीन एकदा आपण दोघं जाऊ, म्हणून ह्या दोघांनी आणखीन गेले आणि आणखीन एकदा दर्शन घेऊन आले। म्हणले नाही, आपण आणखीन एकदा जाऊ आणि आणखीन एकदा दर्शन घेऊन येऊ। आणि मग आणखीन दोघंजण एकदा गेले। आम्ही म्हणले या तुम्ही दोघंजण जाऊन पाया पडून, आम्ही आणखीन बसतो इथं। आणि आम्ही दोघी बसलो, मी आणि माझी आई आणि राधा आणि राधाचे पप्पा दोघंजण आणखीन एक वेळेस दर्शन घेऊन आले। नंतर म्हणलं आईला तू इथं बस, आम्हाला जायचं होतं चोळाप्पांच्या मठामध्ये, आणि तिथं जर थोडंसं लांब जावं लागते चालत, खूप लांब तरी पण। आणि आईला म्हटलं तू इथंच थांब, कारण आईला अजिबात चालता येत नाही एवढ्या लांब, तर आईला म्हटलं तू इथं थांब, आम्ही तिघंजण जाऊन येतो तिकडं चोळाप्पांच्या मठामध्ये। आणि आमची चप्पल आम्ही बाहेर खूप लांब काढली होती, तर आम्ही खूप लांब म्हणजे आम्ही गाडीतच काढली होती चप्पल, त्याच्यामुळे आम्ही बिन चप्पलचेच होतो। आणि आईला सांगितले की तू थांब इथं, आम्ही तिघंजण चोळाप्पांच्या मठामध्ये जाऊन येतो। हिला म्हटलं जा तू अंजलीला, आणि आईला सांगितलंच बस आम्ही येतो जाऊन मठामध्ये जाऊन चोळाप्पांच्या, असं म्हटलं आणि आईला सांगायला गेली। आणि आम्ही बिन चप्पलचं आम्ही रस्त्याने चालत होतो। आणि ती सांगत होती अंजली की आम्ही बिगर चप्पलचं चालतोय रस्त्याने, कारण तिकडं पायाला खडे खूप टोचतात, म्हणजे टोचत होते, आणि ते सांगत होते की पायाला खडे टोचायला लागले तर आमच्याकडून सांगत होती। म्हणलं चाल, देवासाठी एवढं चालत तर काही फरक नाही पडत, कारण आपण कधीच बिगर चप्पलचं चालत नाही। आणि बघा, चप्पल नाही ह्यांच्या पायात, आणि माझ्या पण नाही, तिच्या पण नाही, आम्ही सगळ्यांनी चप्पल गाडीतच काढून ठेवली होती, कारण पहिल्यांदाच आम्ही तिकडं चोळाप्पांच्या मठात चालू होतो, आम्हाला माहीत नव्हतं किती लांब आहे काय। आणि आम्ही पोचलो होतो चोळाप्पांच्या मठामध्ये, हे आहे चोळाप्पांचा मठ आहे हा। आणि मी पण पहिल्यांदाच या मठात गेले होते, 2दा-3दा गेले होते, पण तिथं गेले नव्हते। आणि पोचलो आम्ही चोळाप्पांच्या मठामध्ये, तर झालं आमचं छान दर्शन। तिथं पण खूप काही गर्दी नव्हती, सकाळ असल्यामुळे खूप काही गर्दी नव्हती, आमचं तिथं पण खूप छान पद्धतीनं दर्शन झालं। आम्ही दर्शन घेत थोड्यात थांबलो पण होतो तिथं, पण व्हिडिओ वगैरे जास्त काही केला नाही तर। आणि दर्शन घेतलं आणि लगेच आलो, आणि थोडं बाहेर आलो की लगेच आम्हाला लागली भूक,
अंजली बोलली की मला भूक लागली आहे आणि काहीतरी खायचं आहे, तर मग चला मग खायला नाश्ता करून घेऊ म्हटलं. आणि मग घेतला नाश्ता करायला. नाश्ता आईला घेतली, आई खात नाही पुरी म्हणून आई म्हणजे इडली खाते, इडली सांबार खाते. आणि आईला घेतली इडली सांबार आणि आम्ही तिघांना घेतलं पुरी भाजी. आणि राधाला घेतला होता डोसा बहुतेक, नाही पुरी भाजीच घेतली तिला, पण तिने पण पुरी भाजी घेतली. आणि पनीर चिली वगैरे काय काय दुसरं नाश्त्याला घेतलं होतं स्टार्टरला. मस्त पोट भरून नाश्ता करून घेतला. म्हणलं तसं घरी जाऊन काही स्वयंपाक वगैरे कधी करणार, कधी जेवणार वगैरे काय करणार, म्हणून म्हणले तसं नाश्ता पोट भरून करून घ्या. नंतर ना आपल्याला काय दुपार 2-3 वाजतील जायला किंवा 3-4 वाजता किती वाजतील माहीत नाही, त्याच्यामुळे म्हणलं तिथंच पोट भरून नाश्ता करून घ्या. नंतर ना आपण आता घरी डायरेक्ट संध्याकाळी जेवण करू, स्वयंपाक करू. मग निघालो तिथून मस्त. हे आमच्या शेजारच्या वहिनी होत्या, त्यांची आमच्या गावाजवळ गेल्यावर गाठ पडली आणि त्या म्हणत होते कधी आलीस, कधी नाही, कधी येणार आहेस, कधी जाणार आहेस, चाललो होते त्यांचं. तर आम्ही म्हटलं आता आलो आता कधी जाणार आहे तर उद्याच्याला, तर मग संध्याकाळी गाठ घे किंवा सकाळी गाठ घे, आपण मस्त मज्जा करू असं त्या सांगत होते. आणि त्यांच्या म्हशी पुढं चालत होत्या म्हणून त्या म्हणत्या माझ्या म्हशी पुढं चालले बाई, जाऊ दे मला असं म्हणते. आणि अंजलीला म्हणते ते ये लोक संध्याकाळच्याला आपण मस्त मस्त मज्जा करू, गप्पा मारू वगैरे, असं मस्ती करू असं म्हणत त्या म्हणल्यात. आणि त्यांच्या गाई म्हशी काय असतील ते चालले ते पुढं म्हणून त्या पटापटा निघून गेल्या. म्हणले संध्याकाळी येते घरी आमच्या. आणि आम्ही चालून निघालो. आणि असं छान मस्त वातावरण होतं. सकाळची नाही दुपार झाली होती आम्हाला यायला, पण दुपारी कोणच नसल्यामुळे असं छानच वाटत होतं की. आणि आवळ आलं होतं ना, त्याच्या आवळामुळे मस्त वाटत होतं, कारण ऊन बिन काहीच लागत होतं. मस्त असं शिवळप्याचं वातावरण असलं असं सुंदर वाटते गावाकडं, त्याच्यामुळे खूप सुंदर वाटत होतं. आणि एक शेजारच्या काकू आम्हाला भेटले आणि त्यांना पण आम्ही आमच्या गाडीत घेतलं आणि त्यांना सोबत घेऊन आलो. पण ती दोघीजणी बसल्यावर अंजलीला जागा पूर्ण गेली म्हणून ती उठली आणि ती माझ्या पुढच्या सीटवर येऊन बसली माझ्या पुढं बघा. तिला म्हणलं अगं बसता येत नाही, तरी पण नाही मला तुझ्या मांडीवर बसायचं. आणि ती छोट्या बाळासारखं माझ्या मांडीवर बसली ती, पण तो व्हिडिओ घेतलाच नाही मी. आणि रस्त्यात आम्हाला छान फुलं दिसली गोकुळी, ती पण आम्ही घेतली. पण आम्ही नंतर 6-7 वाजल्या चहा पाणी केलं, थोडंसं बसलो. तर नंतर लक्षात आलं की एका चुलत भावाच्या घरी पण जायचं आहे मला, कारण त्याची मुलगी आता 7-8 महिन्याची आहे. तर आम्ही त्याच्याकडे कधी गेलोच नव्हतो बघायला. मग तिला बघण्यासाठी आम्ही चुलत भावाच्या घरी गेलो. हा मोठ्या भावाचा मोठा मुलगा आहे, दुसरा छोटा भाव आहे त्याची मुलगी आहे. तर ती थोड्या वेळाच घेतली, खेळली आणि ते सगळं थोडंसं खेळलं, नाही तर ती लगेच झोपली. त्याच्यामुळे तिचा काही व्हिडिओ काढलाच नाही, कारण गेल्या आम्ही एवढा व्हिडिओ घेतलाच नाही, कारण ती छोटी आहे म्हणून तिला काही दाखवलंच नाही आम्ही. आणि हे चाललं होतं आम्हाला ABCD म्हणून दाखवणं, पोएम म्हणून दाखवत होता, नंतर 1 2 3 4 म्हणून दाखवत होता, परत अंजलीला वहिनी म्हणत होता. आणि त्याचे काय काय असेल पोएम वगैरे सगळे तो आम्हाला म्हणून दाखवत होता. त्याची आजी आहे ती आणि त्याच्या आजीजवळ बसलाय. नंतर आमच्याकडे पण जास्त येत नाही, कारण जास्त ओळख नाही आणि त्याला आमची सवय नसल्यामुळं त्याच्या आजीपाशी बसून असते आम्हाला त्याचे पोएम, त्याची ABCD काय काय होतं ते म्हणून दाखवत होतं. खूप वेळ थांबलो तिथं. मग तिथून आम्हाला दुसऱ्या एका चुलत भावाच्या घरी पण जायचं होतं, म्हणून आम्हाला जास्त वेळ तर काही थांबता आला नाही. आम्ही तरी पण खूप वेळ गप्पा मारल्या, कारण सकाळच्या तर आम्हाला जायचं होतं. मग तिथून आम्ही निघालो आणि दुसऱ्या चुलत भावाच्या घरी येऊन पोहोचलो. आणि तिथं वहिनी, त्यांचा मुलगा, अंजली, मी आम्ही असं गप्पा मारत होतो. त्यांनी हातरून टाकून बसले होते की त्यांना माहिती मी येणार आहे म्हणून. त्यांनी सांगितलं होते या संध्याकाळी गप्पा मारायला, म्हणून आम्ही यांच्याकडे गेलो होतो. ती वाट बघत बसले होते आमची की गप्पा मारायचे म्हणून. आणि आम्ही चौघातमध्ये बसून हे अंजलीचे पप्पा आणि माझा चुलत भाऊ असे 2 जण पायऱ्यांवरती गप्पा मारत बसले होते. तर आम्ही निघालो, म्हणलं चला सकाळी लवकर जायचे. आणि आम्ही आलो घरी. तर असं वाटलं माझा ब्लॉग कमेंट करून